नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कृष्णकांत गोरे. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून जे डिस्क्वालिफाय विद्यार्थ्यांची लिस्ट आलेली आहे, तर ते डिस्क्वालिफाय स्टुडंट कोणते आहेत त्याविषयी सर्व आपण माहिती पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर जर तुम्ही जर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे जर विद्यार्थी असाल तर क्रिश टॉक या चॅनलला सबस्क्राईब करा. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, जसं की मुक्त विद्यापीठाने आज लिस्ट टाकलेली आहे, म्हणजेच अपडेट दिलेली आहे. तर त्या अपडेटविषयी पाहूया की आपण. तर MBA P79 CET डिस्क्वालिफाईड या प्रवेश पात्रता परीक्षेबाबत CET महत्त्वाची सूचना आलेली आहे. तर ती पाहूया की वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या MBA P79 शिक्षण क्रमासाठी येणाऱ्या सर्व पात्रता प्रवेश परीक्षेमध्ये CET जे विद्यार्थी डिस्क्वालिफाईड झालेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश पात्रता परीक्षेची पुढील संधी यापुढे विनाशुल्क देता येणार आहे. आणि तरी जे MBA P79 प्रवेश पात्रता परीक्षा डिस्क्वालिफाईड झालेले असतील अशा सर्व विद्यार्थ्यांनी संधीचा फायदा घेऊन निःशुल्क प्रवेश पात्रता परीक्षा CET डिस्क्वालिफाईड होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे. लवकरात लवकर MBA P79 शिक्षण क्रमासाठी प्रवेश निश्चित करावा. तर जे डिस्क्वालिफाईड झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर CET परीक्षा देऊन पात्रता परीक्षेसाठी MBA P79साठी प्रवेश निश्चित करण्यासाठी विद्यापीठानं अपडेट दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. तर अजून 31 ऑगस्टपर्यंत सर्व कोर्सेसचे विद्यापीठाने ॲडमिशन ओपन ठेवलेले आहे. जर जे कोणी YCMUमध्ये जर ॲडमिशन कोणाला करायचं असेल तर त्यांना लवकरात लवकर हा व्हिडिओ शेअर करा. तर अशी ही अपडेट होती विद्यार्थी मित्रांनो. दिलेली माहिती समजली असेल ती व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी क्रिश टॉक या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.